श्रीराम एक्सप्रेस न्यूज, आपली बातमी, आपला आवाज. गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक मोहिमेतून संघटनात्मक वज्रमूठ बांधा. तालुका प्रमुख लखनभाऊ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत बेलापूर येथे शिवसैनिकांचा निर्धार. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात सामाजिक उपक्रमांचा धडाका. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची घोडदौड सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बेलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत तालुका प्रमुख लखनभाऊ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक ताकद वाढवण्याचा आणि घराघरात बाळासाहेबांचे विचार पोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. लखनभाऊ भगत यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांना बळ या बैठकीचे नियोजन आणि समन्वयात तालुका प्रमुख लखनभाऊ भगत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तालुक्यातील प्रत्येक गावात आणि वाडीवस्तीवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. लखनभाऊंच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात पक्षाची बांधणी अधिक मजबूत होत असल्याचे चित्र या बैठकीतून स्पष्ट झाले. जिल्हा प्रमुखांचे मार्गदर्शन आणि सूचना. बैठकीत जिल्हाप्रमुख सचिन कोते आणि जगदीश चौधरी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटनात्मक ताकद वाढवण्याचा एल्गार पुकारला. सचिन कोते म्हणाले की हे फक्त कार्यक्रम नाहीत, तर ही बाळासाहेबांच्या विचारांची पुनर्स्थापना आहे. जे पदाधिकारी किंवा शिवसैनिक सक्रियपणे काम करतील त्यांनाच संघटनेत मानाचे स्थान मिळेल. जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात आणि विशेषतः श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात खालील उपक्रम राबवले जाणार आहेत. आरोग्य व सामाजिक सेवा, रक्तदान शिबिरे, मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे, क्रीडा महोत्सव, युवा सेना, तालुका प्रमुख सुरेश थोरे यांच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी चषक क्रिकेट स्पर्धा, वैचारिक वारसा, शिवचरित्रकार नितीन बानगुडे पाटील यांच्या सभा आणि बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन. गाव तेथे शाखा मोहिमेवर भर. गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी लखनभाऊ भगत यांनी सर्व उपशाखा प्रमुखांना विशेष सूचना दिल्या. स्थानिक जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष यात्रा काढून जनतेच्या दरबारात जाण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. तसेच निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदार याद्यांमध्ये शिवसैनिकांची नावे नोंदवण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. मान्यवरांची उपस्थिती. बैठकीस मान्यवरांची उपस्थिती. या बैठकीसाठी जिल्हाप्रमुख सचिन कोते व जगदीश चौधरी यांच्यासह तालुका प्रमुख लखन भगत, राहता तालुका प्रमुख सोमनाथ गोरे, ज्येष्ठ नेते अशोक थोरे मामा, दत्ता कडू पाटील, विजय गव्हाणे, युवासेना तालुका प्रमुख सुरेश थोरे, उपतालुका प्रमुख रफिक शेख, निखिल पवार, संतोष वायकर, शहर प्रमुख मुश्ताक शेख, कैलास औटी, प्रवीण टाकसाळ, मोहसिन आतार, विकास खरात, विजू बडाख, कैलास पुजारी, सतीश पुजारी, सचिन लाटे, विजय कुमावत, सचिन मोरे, रमझान शेख, कुमार भिंगारे, सनी रणदिवे, दादू कसबे, सुनील क्षीरसागर, राहुल रणदिवे, अनिकेत फुलपागर, संतोष मगर, शुभम वाघ यांसह श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. याविषयी श्रीराम एक्सप्रेसने घेतलेला आढावा.